बघा 0.000005 गुणिला 0.000006 बराबर 30 गुणिला 10⁻x तर x बराबर किती असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो इथं 0 पॉइंट नंतर 4 शून्य परत 5 लक्ष द्या ह्या दोन संख्या दशांशयुक्त अपूर्णांकात आहे आणि ह्या दोन संख्या जर विदाऊट म्हणजे दशांश चिन्ह विरहित मांडायच्या झाल्या तर त्या कशा मांडतात गोष्टी लक्षात घ्या लेकरांनो 0.000005 आता ही संख्या आम्हाला दशांश चिन्ह विरहित मांडायची दशांश चिन्ह वगळून मांडायची म्हणजे कशी मांडायची तर अंशस्थानी 5 इथं छेदस्थानी काय तर दशांश चिन्हानंतर घर किती 5 सर 4 शून्य आणि 1 5 दशांश चिन्हानंतरची घर 5 म्हणून एकावर 5 शून्य असलेली संख्या जेव्हा छेदात घ्याल तेव्हा अंशस्थानी 5 दशांश चिन्ह विरहित अशा पद्धतीने मांडता येतं याला जर आम्ही आणखी संक्षिप्त केलं लेकरांनो तर छेदस्थानी 10⁻5 10⁻5 म्हणजे 10चा 5 वेळा गुणाकार करा उत्तर 1,00,000 एवढं येताना दिसते अशाच पद्धतीचं या 0.000000 आणि नंतर 6 ही संख्या दशांश चिन्ह विरहित अशा पद्धतीने मांडायची अंशस्थानी 6 छेदस्थानी इथं घर किती आहे दशांश चिन्हानंतर सर 5 शून्य आणि 1 6वी संख्या एकंदरीत 6 घर म्हणून एकावर 6 शून्य असलेले काय तर एकावर 6 शून्य असलेली संख्या छेदस्थानी घेतली म्हणजे हे 6 आम्हाला दशांश चिन्ह विरहित अशा पद्धतीने मांडता येतात आता याला आणखी संक्षिप्त केलं तर 6 छेदस्थानी 10⁻6 अशा रीतीनं ही मांडणी आम्ही करू शकतो अशा रीतीनं ही मांडणी आम्ही इथं अशी करू शकतो म्हणजे दशांश चिन्ह हटवा एकंदरीत 5 छेदस्थानी 10⁻5 झाला गुणिला 6 छेदस्थानी 10⁻6 झाला इकडं बराबर 30 गुणिला 10⁻x आम्हाला x म्हणजे किती असा प्रश्न विचारला लेकरांनो हे जे छेदस्थानी असलेले 10⁻5 किंवा 10⁻6 आहे याची पॉवर 5 याची पॉवर 6 ही छेदस्थानी असलेली संयुक्तिक संख्या म्हणजे याला संयुक्तिक का म्हणतो मी याच्यामध्ये मूळ आहे याच्यामध्ये घात आहे 10 हे मूळ आहे किंवा 10 या मुळाचा 5वा घात 10 ह्या मुळाचा 6वा घात अशा पद्धतीचं याचं वाचन आम्ही हे प्रायमरी एज्युकेशन मध्ये शिकलो मग ही मूळ घात जेव्हा अंशस्थानी घ्यावे लागतात 5 सोबत या उदाहरणार्थ गुणिला हा मूळ घात 6 सोबत गुणिला घेत असताना याचा हा जो पॉवर आहे तो वजा स्वरूपात नोंदवावा लागतो ह्या काही गोष्टी प्राकर्षानं लक्षात ठेवा म्हणजे 5 गुणिला 10चा हा जो पॉवर आहे तो वजा स्वरूपात इथं 6 सोबत गुणिला घेताना हा 10चा पॉवर वजा स्वरूपात ओके समोर 30 आणि गुणिला 10चा घात लेकरांनो या काही गोष्टी लक्षात ठेवा आता आणखी एक सूत्र आम्ही शिकलो आम्ही विस्तार सूत्रे प्रकरणात लक्षात घ्या जसं की एचा घात n असेल तर या सूत्राचा विस्तार असा होतो लेकरांनो की या घाताघातामध्ये बेरीज पाहायला मिळते एकंदरीत या सूत्राचा विस्तार हा असा एचा घात m अधिक n इथं मूळ a ॲज इक्वल आहे लक्ष द्या तेव्हा या दोन मूळ घात पदामध्ये गुणाकार असेल तर घाताघातामध्ये बेरीज करा हे काही गणितीय सिद्धांत विस्तार सूत्रे या प्रकरणामध्ये हे सगळे सूत्र आम्ही अभ्यासले पुढे चला मग आता इथं बघा या 5 आणि 6चा लगेच गुणाकार करून टाका 6 पंच 30 सर गुणिला आता इथं मूळ ॲज इक्वल आहे इथं सुद्धा मूळ तेच आहे म्हणजे याप्रमाणे हे आम्हाला करता येते मूळ सेम आहे इथं 10 इथं 10 मूळ आहे जेव्हा मूळ समान मूळ घात त्या दोन पदामध्ये जर गुणाकार असेल आहे ना गुणाकार इथं गुणिला आहे ते परस्परांना तेव्हा घाताघातामध्ये बेरीज असते असं गणितीय गुणधर्म
म्हणून इथं 10चा जो घात आहे तो -5 अधिक स्वरूपात -6 कंसामध्ये का मांडले, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेलच. पुढे चला, पुढे हे 30 गुणिला 10चा घात x. एखादी चिन्हांकित संख्या किंवा चिन्हाला लागून आला असेल तर ते चिन्ह किंवा चिन्हांकित संख्या कंसामध्ये बंदिस्त करा, हा गणितीय गुणधर्म. हे सगळे प्रत्येक प्रश्नाला बारीक चिरीक अँटीबायोटिक जसे लक्ष द्या. काही गोळ्या असतात टॅबलेट सोबत, अँटीबायोटिक्स काय म्हणतात, तसे हे जे काही बारीक चिरीक गुणधर्म आहेत प्रत्येक प्रश्नाला लागून येणारे, ते आमच्या डोक्यामध्ये यश मिळेपर्यंत फिट असले पाहिजे, लक्षात घ्या. करून पुढे चला. आता 30 गुणिला 10चा घात -5. आता अधिक वजा याच्यामध्ये काय आहे, गुणाकार. अधिक गुणिला वजा, अधिक गुणिला वजा बराबर उत्तर काय तर वजा, म्हणजे हे -6. समोर हे 30 गुणिला 10चा घात x. पुढे चला सर, हे 30 गुणिला 10 -5 -6, दोन्ही संख्या वजा, तेव्हा करायची असते बेरीज, चिन्ह द्यायचं असते वजाचं, म्हणजे हे -11. पुढे चला, हे 30 गुणिला 10चा घात x. पुढे चला सर, आता हे दोन राशी म्हणा, पद म्हणा, परस्परांना भागीला, म्हणून हे 30 यांचा खेळ खलास. पुढे चला, इकडे राहिलं काय हो, तर 10चा घात -11. इकडे काय राहिलं हो, 10चा घात x. ह्या दोन राशी सुद्धा परस्परांना भागीला, म्हणून इथं सुद्धा हे 10 खलास होतात, लक्ष द्या. आता -11 आणि इकडं काय राहिलं तर x. आम्हाला विचारलं काय, x बरोबर किती, तर त्याचं उत्तर प्राप्त झालं -11. हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. विस्तार सूत्रे, दशांश, अपूर्णांक, संकीर्ण प्रश्न संच, एकंदरीत ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.